विष्णू सहस्रनामाच्या विशेष नामांचा अर्थ पाहता पाहता काल आपण 69वा श्लोक पूर्ण केला. आज 70व्या श्लोकाकडले बघूया. पहिलंच विशेषण आहे कामदेवा. या पहिल्या ओळीमध्ये कचा अनुप्रास साधून काम ह्या शब्दाची पुनरावृत्ती आलेली आहे. कामदेव, कामपाल हा जो सगळा कामदेवाचा वाचक शब्द आलेला आहे, हा सृष्टी निर्माण करणारा जो पहिला देव प्रजापती कामदेव, त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. चारी पुरुषार्थ मिळवण्याची इच्छा असणारा, अशा अर्थाने ज्या देवाची उपासना कामना केली जाते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामधला हा जो काम पुरुषार्थ आहे, यासाठी ज्या प्रजापती कामदेवाची उपासना किंवा इच्छा आपण करतो, ते त्याचं स्वरूप हा परमात्मा विष्णूच आहे. आणि म्हणून रती ही त्याची पत्नी आहे आणि त्याचा जो जनिता आहे पालक, तो परमात्माच आहे. अशा अर्थाने या कामदेवालाच कामपाल असं पण म्हटलेलं आहे. आपल्या ज्या कामना इच्छा वासना या सगळ्यांचं तो रक्षण करतो. पाल म्हणजे रक्षपाल, धेनुपाल, तसा हा कामपाल आहे. कामनांचं रक्षण केल्याशिवाय आपला तिसरा पुरुषार्थ पूर्ण होत नाही. म्हणून धर्माने मिळवलेला अर्थ, धर्माने मिळवलेल्या अर्थाचा संयमपूर्वक घेतलेला कामोपभोग, इच्छा वासनांची पूर्ती, शमन आणि मग मोक्षाप्रत गमन, अशी ही वरती चढणारी श्रेणी आहे. त्याचं रक्षण करणारा हा कामदेव आणि कामपाल स्वरूपात असणारा असा हा परमात्मा आहे. आता हा अतिसूक्ष्म पातळीवरचा आहे. मनामध्ये आलेल्या इच्छांना योग्य तो धर्माचा लगाम घालणारा. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्म अविरुद्ध हा काम, धर्माच्या अविरोधी म्हणजे धर्माला सोडून नसणारा, धर्माला अधिष्ठित अपेक्षित जसा कामाचा उपभोग आहे. आपण काम हा शब्द केवळ विषयोपभोग किंवा वासनांचा उपभोग या अर्थाने घेतो, तसा इथे नाही. इथे अर्थ अतिशय सूक्ष्म अशा अर्थाने आपण वापरलेला आहे. आणि म्हणून इथे कामना याचा अर्थच आपला जीवात्मा जो आहे, याची कामना काय असते तर पूर्णात्म्याकडे जाण्याची असते, परमात्म्याकडे ओढ असते. आणि ही कामना पूर्ण करण्यासाठी जो मदत करतो तो कामपूर्ण किंवा पूर्ण काम, कामपाल, कामदेव, अशा अर्थाने इथे अतिशय सूक्ष्म रूपातला अर्थ इथे दिलेला आहे. आणि म्हणून मनामध्ये आलेल्या अतिसूक्ष्म पातळीवरचा, आध्यात्मिक पातळीवरचा काम प्राप्त करण्यासाठी, ह्या भगवंता परमात्मा प्राप्त करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याची आपल्याला मदत होते, तो हा परमात्मा. पुढचं विशेषण आहे परत काम स्वरूपात कामी म्हटलेलं आहे. आता ज्याची इच्छा करायची तोही कामदेव परमात्मा, आणि जो इच्छा करणार आहे, कामी म्हणजे इच्छा करणारा, कामना करणारा, करता म्हणजे जीवात्मा आपला, आपण, तर हा जो आहे हा सुद्धा परमात्म्याचाच एक अंशरूप आहे. आणि म्हणून इथे कर्ता कर्म क्रिया सगळीच कामदेवावर आधारित आहेत आणि ते सगळेच परमात्म्याचे अंश आहेत, अशा अर्थाने इथे सांगितलेलं आहे. पुढचं विशेषण आहे कांतः. आता हा कसा आहे, काम या शब्दामध्येच कमनीय हा गुण आलेला आहे. कमनीय म्हणजे सुंदर, आकर्षक, प्रिय अशा अर्थाने. आणि म्हणून हा जो कामी आहे हा कसा आहे, कांत आहे. म्हणजे अतिशय सुंदर शरीर धारण केलेला आहे, सुस्वरूप आहे, मनाला चित्ताला प्रसन्नता देणारा आहे. म्हणजे जीवात्म्याच्या रूपामध्ये जरी तो असला तरी तो परमात्म्याचा अंश आहे. आणि त्यातला जो परमात्म्याचा अंश आहे तो कामी आहे, कांत आहे. आणि म्हणून सुंदर शरीर धारण करून ज्याचं स्वरूप आपल्याला पूर्ण कामत्वाकडे नेतं, पूर्णतेकडे नेतं, असा हा कामदेव मनाला प्रसन्नता देणारा आहे. म्हणून तो कामी पण आहे आणि कांत पण आहे. आता इथे आणखीन क म्हणजे ब्रह्मदेव. प्रलयकाली तो सगळ्यांनाच त्याचा अंत करतो. क अंत असा जर हा फोड केला, संधी फोड, तर क आणि अंत, जो शेवटी सगळ्यांचीच प्रलयकाली अंत करतो, अशा अर्थाने हा ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी जी अतिशय सुंदर आहे,
अतिशय कमनीय आहे, तिचा सुद्धा हा अंत करतो, अशा अर्थाने तो कांत आहे. पुढचं विशेषण घेतलंय कृतागम. कृत आगम. आगम म्हणजे वेद. आगम आणि निगम अशी जोडी शब्द हा वापरला जातो वेदांसाठी. वेदोपनिषद जी आहेत ते आगम म्हणजे सगळी शास्त्र आहेत. मग त्यात वेद आहेत, श्रुती स्मृती ज्याला म्हणतो, वेदांना श्रुती म्हणतात. पुढचा ग्रंथ आहे तो स्मृती आहे. आणि अशा या वेद श्रुती स्मृती पुराणं दर्शनं ही ज्यांनी रचली आहेत, कृत म्हणजे बनवली आहेत, केली आहेत, मग यांची रचना ज्यांनी केली आहे असा हा कृतागम आहे. ही सगळी रचना वेद आहे, सगळ्या ज्या आपल्याला उपासनेसाठी उपयुक्त पडणाऱ्या ज्या साहित्य रचना आहेत त्या सगळ्यांचा करता धरता आणि आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचविणारा हा सगळा हा परमात्मा आहे. पुढचं घेतलेलं आहे अनिर्देश्य वपुः. जे तत्व अनिर्देश्य आहे, आपण या अनिर्विण्णमध्ये पाहिलं होतं, अनिर्देश्य, त्याचं असं वर्णन करता येत नाही. निर्देश करून तो बघा आकाशात चंद्र असं त्याला दाखवता येत नाही, तो बघा परमात्मा असं दाखवता येत नाही. आणि म्हणून ज्याचं स्वरूप, जे चित्तत्व अव्यक्त आहे, अनिर्देश करण्यासारखं, हा अमुक अमुक प्रकारचा आहे, अमुक रंगाचा वर्णाचा, असं ज्याचं वर्णन करता येत नाही, निर्देश करता येत नाही, उल्लेख करून सांगता येत नाही, अशा प्रकारचं जे तत्व ते अनिर्देश्य. आणि असा वपुः. वपू शब्दाचा साधा अर्थ आहे शरीर. मग हा सगुण रूपात येतो तेव्हाही अनिर्देश्य असू शकतो, निर्गुण रूपात तो अनिर्देश्य आहेच, पण शरीर धारण केल्यानंतर सुद्धा हा कामी कांत असता असता अनिर्देश्य, म्हणजे त्याचं पराक्रम केव्हा कसा कोणत्या प्रकारात तो प्रकट होईल हे आपण सांगू शकत नाही. अशा अर्थाने त्याला अनिर्देश्य वपुः असं हे विशेषण लावलेलं आहे विष्णूलाच. कारण भगवान हा गुणातीत आहे, त्याचे तुम्ही सद्गुण किती वर्णन करणार, सगळे सद्गुण त्याच्यामध्ये भरलेले आहेत. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ते पाहायचंच आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे विष्णू. हे विशेषण 3 वेळा येऊन गेलेलं आहे. विष्णू हे विष्णू म्हणजे विषधातू, याच्यामध्ये व्यापणे पसरणे, जो सगळ्या विश्वाला व्यापून उरलेला आहे अशा अर्थाने याला विष्णू असं म्हटलंय. किंवा ज्याच्या कांतीने पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ व्यापून उरलेला आहे. नाही आपोआप झालं इथे इथे दिसतच नाही, माझ्या ह्याच्यावर दिसतं. माझ्या मी विचारते ज्यांचं कोणाचं ऑन आहे त्याला. तेव्हा विष्णू या शब्दाचा अर्थ निर्गुण परमात्मा, जो सगळ्यांना व्यापून उरलेला आहे आणि ज्यांनी 10 अवतार सगुण रूप धारण करून सुद्धा हा प्रकट झालेला. 3 वेळा विष्णू सहस्त्रनामातलं विष्णू विशेषण आपण पाहिलं आहे. पहिल्याच श्लोकामध्ये आहे विश्वम विष्णू. तर तिथे विष्णूचा अर्थ सगळ्या विश्वात्मकाला व्यापून उरणारा असा आहे. पुढचं आलेलं होतं वृषाही वृषभो विष्णू. तर ह्या वृषाही वृषभो विष्णूमध्ये जे आलेलं आहे तिथे वृष शब्दाचा अर्थ धर्म असल्यामुळे धर्माला व्यापलेला, धर्मरूपी, धर्मस्वरूपी असा तिथे त्याचा अर्थ आहे. आणि इथे जे विष्णू आलेलं आहे हे अनिर्देश्य वपूला जोडून असल्या कारणाने इथे जो विष्णूचा अर्थ आहे तो सर्व व्यापकत्व अशा अर्थाने घेतला. म्हणजे तो धर्मस्वरूप तर आहेच, विश्वव्यापक तर आहेच, परंतु आणखीनही ज्याच्या गुणांचं वर्णन करता येणार नाही अशा स्वरूपाचा, सर्वांच्या पलीकडे असणारा, अतीत असणारा अशा अर्थाने तो विष्णू आहे. पुढचं विशेषण आहे वीरः. हे विशेषण बऱ्याचदा येऊन गेले.
पराक्रमी, शूर, वीर, साहसी अशा अर्थ आहे. आता या वी धातू आहे त्याच्यामध्ये अर्थ असा आहे गमन करणे. ह्या गमन करण्यामध्ये वी म्हणजे गमन करताना हा कुठे जातो, हा तर सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी गमन करतो. मग हा जो तेजस्वी, उपभोग घेणारा, निर्माण करणारा हा आहे, हा सगळ्या जीवात्म्यांमध्ये गमन करतो. सगुण रूपामध्ये जीवांमध्ये प्रवेश करतो आणि तो हालचाल करतो. निर्गुण निराकार परब्रह्माची हालचाल आपल्याला दिसणार नाही, पण जो सगुण स्वरूपात असतो, ज्या वेळेला तो जीवात्म्यांच्या रूपामध्ये विश्वामध्ये सजीव निर्जीवांमध्ये अवतरतो, त्या सजीवांच्या रूपातून हा वीर हा आहे, पराक्रमी आहे. त्याच्या अवतार तर पराक्रमी आहेत, हे आपण 10 अवतार पाहिलेलेच आहेत. पुढचं विशेषण घेतलंय अनंत. अनंत नास्ति अंतः यस्य, ज्याचा अंत नाही कळत, सुरुवातही कळत नाही आणि म्हणून अनादि आहे, तसा अंतही कळत नाही म्हणून तो अनंत आहे. कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हेच ज्याचं सुरुवात, त्याला जन्म नाही मृत्यू नाही, त्याच्यामुळे तो अनादि अनंत असणार, अमर्यादा रहित असणार. मग ह्या मर्यादा कशाच्या, तर देशकालाच्या. देश म्हणजे स्थिती, स्थान. ज्याचं स्थानही आपल्याला सांगता येत नाही आणि त्याची स्थितीही सांगता येत नाही, कालही सांगता येत नाही. त्रिकालातीत आहे, त्रिगुणातीत आहे आणि स्थलकालाच्या बंधनांच्याही पलीकडे आहे, असा हा अनंत आहे. आणि म्हणून तो काय होतो, सद्गुणांचा पार असणारे जे देवगंधर्व त्यांनासुद्धा त्याचा अंत लागत नाही. कथा आहे की शंकराचा सुरुवात कुठे झाली आणि शेवट कुठे झाला हे बघण्यासाठी ब्रह्मदेव निघाला आणि त्याला त्याचा अंतही सापडला नाही आणि सुरुवातही वरचंही टोक सापडलं नाही आणि खालचंही नाही. तशा अर्थाने त्याला इथे अनंत म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलंय धनंजय. आता धन म्हणजे धनच, संपत्ती. ज्याने दुसऱ्याची संपत्ती जिंकून घेतली आहे, धनंजयती. अर्जुनाला या अर्थाने धनंजय शब्द गीतेत येतो. तो दुसऱ्याचं धन जिंकून घेतो, याच्यासाठी कोणते गुण असतात, वीर, पराक्रम, साहस, शौर्य हे असतातच. मग हे तर त्याच्यात आहेतच. मग हा धन जिंकून घेतो म्हणजे काय, तर 2 सामर्थ्य त्याच्याकडे असतात. 2 सामर्थ्याने दुसऱ्याचं धन जिंकता येतं, बलसामर्थ्यावर, शारीरिक बळावर किंवा बुद्धिसामर्थ्यावर. तर हा परमात्मा बलसामर्थ्याने आणि बुद्धिसामर्थ्याने दोन्हीही युक्त असल्या कारणाने हा सगळी संपत्ती, आता ही संपत्ती म्हणजे कशाची, आपला जो पैसा आहे त्या अर्थाने धन जिंकणारा नाही आहे. त्याचं जे ऐश्वर आहे, त्याचं जे विविध स्वरूपातलं जे ऐश्वर्याने तो नटलेला आहे, हे सगळं ऐश्वर त्यांनी स्वतः जिंकलेलं आहे. याचाच अर्थ ते त्याच्या स्वतःच्या मालकीचं झालेलं आहे. निर्माण करण्यापूर्वी तो एकटा होता, निर्माण केल्यानंतर एकोहोम बहुश्याम झाल्यावर तो अनेक रूपांनी नटला, म्हणजेच त्यांनी सगळ्यांवरती विजय मिळवला आहे. सगळं त्यांनी स्वतःजवळ जिंकून घेतलेलं आहे. स्वतःवरती सगळ्यांवरती स्वतःचं स्वामित्व तो गाजवतोय. अशा अर्थाने ही विशेषणं वापरलेली आहेत. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये म्हणलंय पांडवानाम धनंजय. तिथे तो अर्जुन या अर्थाने उल्लेख आहे. अर्जुनसुद्धा असाच पराक्रमी होता, सगळ्या शत्रूंना त्याने जिंकून घेतलेलं होतं. षड्रिपूंवर विजय मिळवणारा अशा अर्थाने सुद्धा धनंजय वापरला गेलेला आहे. जे जे काही आपल्याला उपयुक्त आहे ते सगळं आपल्याजवळ सामर्थ्याने आणणं, या अर्थाने हा धनंजय आहे. पुढे 71व्या श्लोकामध्ये आपण बघूया ब्रह्मण्य. ब्रह्मण्य याचा अर्थ या श्लोकामध्ये ना सगळा ब्रह्माचा क्रम सांगितलेला आहे. ब्रह्म शब्दाची पुनरावृत्ती आहे. मग हा ब्रह्म कोण आहे, कसा आहे, हे सगळं स्वरूप सांगता सांगता विष्णू सहस्रनामातला मला वाटतं सगळ्यात अवघड श्लोक हा असला पाहिजे अर्थाच्या दृष्टीने. उच्चाराला तर आहेत अनेक श्लोक अवघड, पण ह्या श्लोकाचा अर्थ शोधता शोधता त्याच्यावरती भाष्य लिहिता लिहिता अनेक विद्वानांच्या बुद्धीची परीक्षा लागलेली. आता इतका अवघड श्लोक आहे. ब्रह्मण्य, ब्रह्मकृत, ब्रह्मा, ब्रह्म हे सगळं तोच आहे. सगळ्याचा सारांश काय की सगळा हा परमात्माच व्यापून उरतो, सगळ्यांमध्ये तोच आहे. मग पहिलं जे ब्रह्मण्य म्हटलंय म्हणजे काय, तर तप, वेद, ज्ञान या सगळ्याला ब्रह्म म्हटलं जातं. आणि हा परमात्मा हा पहिला ब्रह्मण्य आहे. न्य याचा अर्थ त्याच्यामध्ये मग्न असलेला,
किंवा त्याच्या रूपाने नटलेला. तर हा जो ज्ञानस्वरूपात नटलेला आहे, सगळं जे आत्मज्ञान स्वरूप हे ब्रह्मज्ञान आहे. आणि म्हणून त्या अर्थाने या ब्रह्माला ब्रह्मण्य, ज्याचं संपूर्ण जीवन ब्रह्मोपासनेत व्यतीत झालं आहे, घडून गेलं आहे, अशा माणसाला ब्रह्मण्य हा शब्द वापरला जातो. विशेषतः ऋषींना ब्रह्मर्षी म्हटलं जातं. ब्रह्मर्षी हा शब्द ऋषीमुनींना लावला जातो आणि नारदांना विशेषतः ब्रह्मर्षी नारद आपण म्हणतो. तर अशा अर्थाने हा ब्रह्मण्य म्हणजे सगळ्या संपूर्ण जीवन ब्रह्मोपासनेत घालवणाऱ्यांच्यामध्ये ज्याचं वास्तव्य आहे, जो ब्रह्मरूपाने नटलेला आहे. पुढचं आहे ब्रह्मकृत. आता हा ब्रह्मकृत म्हणजे ब्रह्माची निर्मिती करणारा किंवा तपईत. शब्दशः ब्रह्माची निर्मिती म्हणजे परब्रह्माची निर्मिती नाही आहे. परब्रह्म आहेच, त्याला निर्माण करणं नष्ट करणं हा प्रकारच नाही आहे. मग हा कशाची निर्मिती करतो? तर ब्रह्मस्वरूपामध्ये ज्ञानाची निर्मिती करतो. हे जे ज्ञान आहे ते ब्रह्मस्वरूपामध्ये आहे, तप करणाऱ्यांमध्ये ते असतं. आणि म्हणून ब्रह्म हे आपलं साध्य आहे. पुढचा जो आहे तो ब्रह्मा आहे. इथे तो मात्र ब्रह्मदेव या अर्थाने आलेला आहे. विश्वकर्ता जो परब्रह्माला अनेकत्व घेण्याची इच्छा झाल्यानंतर त्यांनी आधी ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि मग त्या ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीची रचना कर. आणि म्हणून हा ब्रह्मदेव हा ब्रह्म आहे इथे. आणि पुढचं घेतलं आहे ब्रह्म. आता हे जे ब्रह्म आहे, ब्रह्मकृतमधलं ब्रह्म वेगळं आणि इथलं ब्रह्म वेगळं. इथे ब्रह्ममधला अर्थ आहे संसार वृक्ष किंवा विश्ववृक्षाचं मूळ, बीज. आणि हा जो विश्वाचा चैतन्य रूप असा जो आधार आहे, ज्याला उपनिषदामध्ये ब्रह्म म्हटलं आहे. म्हणजे सगळ्याच्या मुळाशी हे ब्रह्मतत्वच आहे आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग जाणणाराही ब्रह्म, जे जाणून घ्यायचं आहे तोही ब्रह्म, ज्याच्या साह्याने जाणायचं आहे तेही ब्रह्मज्ञानच. तेव्हा सगळं स्वरूप त्याचं आहे, फार त्याच्या खोलात न जाता. आणि हे ब्रह्मविवर्धन, सगळ्याचा अर्थ शेवटी एकच निघतो. साध्या रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतलं म्हणजे आपल्याला हे तत्व, ब्रह्मतत्व समजेल. वीज जी आहे ती डोळ्यांना दिसत नाही. ती ज्या वेळेला हीटरमध्ये असते तेव्हा ती उष्ण स्वरूपात जाणवते. मग वीज उष्ण आहे का? तीच जेव्हा कूलरमध्ये, AC मध्ये जाणवते तेव्हा ती थंड जाणवते. मग वीज थंड आहे का? ब्रह्म सगळीकडे जाणवतंय, पण ज्या उपकरणामध्ये त्याचं अस्तित्व दिसेल बाह्य रूपाने, त्या स्वरूपामध्ये तो भासतो. ज्या जीवात्म्यामध्ये हे ब्रह्म परब्रह्माचा, परमात्म्याचा अंश आहे, त्याने जो देह धारण केलेला असेल, त्याचे जे गुणधर्म असतील, ते गुणधर्म बाहेर पडताना आपल्याला त्या त्या रूपातलं प्रत्येकाचं वैविध्य दिसतं. वीज फक्त शक्ती आहे, चैतन्य आहे पुरवणारी. पंखा तीच फिरवणार आहे, शेगडी तीच चालवणार आहे, हीटर तीच चालवणारी आहे. फक्त ती चैतन्यरूप शक्ती आहे, ती दिसत नाही. त्याचा परिणाम वेगवेगळा जाणवतो. डोळ्याने वायू दिसतो का? नाही. ह्या चैतन्य शक्तीमध्ये, विजेमध्ये वायुतत्वाची जोड आली की तो पंखा वारा घालतो. अग्नितत्वाची जोड घेतली की ती उष्णता देतो. सूर्यतत्वाची जोड घेतो तेव्हा तो प्रकाश देतो, ज्योतिरूपात प्रकाश देतो. तेव्हा या सगळ्याच्या मागे असणारी जी चैतन्य शक्ती, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याची रूपं वेगवेगळी आहेत, खूप आहेत. त्या इतक्या खोलामध्ये आपण न शिरता या श्लोकातला अर्थ एवढाच जाणून घ्यायचा की ज्याला जाणून घ्यायचं तोही ब्रह्म, ज्याच्या साह्याने जाणायचं तेही ज्ञान साध्य, साधन आणि साधक. साधक म्हणजे आपण आहोत. साध्य हे ब्रह्म आहे, ते जाणायचं. ज्याच्या साह्याने जाणायचं ते साधनही ब्रह्म, पुराणं वगैरे हेच आहेत सगळं. आणि म्हणून अशा पद्धतीने विश्वाचं चैतन्य रूप असणारा, चितशक्ती असणारा सच्चिदानंद ब्रह्म सगळ्या अंगांनी नटलेला आहे, व्यापलेला आहे. आणि ते व्यापूनसुद्धा आणखीन उरलेलं आहे. आणि कसं आहे, तो ब्रह्म विवर्धन आहे. विवर्धन म्हणजे वाढवणार आहे. मग हा कशाच्या रूपाने वाढवतो? तर हा संपूर्ण विश्वाची जी पसारा करतो त्या रूपाने तो विवर्धन करतो. किंवा ज्या वेळेला आपण तप जप करतो त्यावेळेला आपली आत्मशक्ती तो वाढवतो. अशा अर्थाने तो ब्रह्मविवर्धन. पुढचं विशेषण घेतलं आहे ब्रह्मविद.
ब्रह्माचं स्वरूप ज्यांनी जाणलं ते ब्रह्मविद. असे जे योगी असतात की ज्यांनी या कुंडलिनी जागृत करून चितशक्तीला जाणण्याचा, समाधीमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला असतो, अशा लोकांना आपण ब्रह्मविद असं शब्द वापरतो. ज्यांनी वेदांना किंवा परब्रह्माचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पूर्ण अर्थाने ते जाणता येतच नाही, म्हणून ब्रह्मवेत्ता न म्हणता ब्रह्मविद म्हटलेलं आहे. विद म्हणजे जाणण्याकडे जाणं, प्रयत्न करणं. पुढचं घेतलं आहे ब्राह्मण. आता हा जो ब्राह्मण आहे हा जातीचा शब्द नाही आहे. ब्रह्म जानाति स ब्राह्मणा अशी व्याख्या केली गेलेली आहे उपनिषद. मग ज्यांनी ब्रह्म जाण्याचा प्रयत्न केला आहे, ब्रह्म जाणण्याकडे ज्याची वाटचाल सुरू आहे, तो ब्राह्मण. आणि म्हणून मग त्या ब्रह्माचा जो उपासक आहे तो कशाचा आधार घेतो? तो वेदाध्ययनाचा, शास्त्राध्ययन, वेदाध्ययन. कारण त्या वेद स्वरूपामध्ये किंवा वेद शब्दांमध्ये तो मांडण्याचा वेदांनी प्रयत्न केलेला आहे. तोही प्रयत्न परिपूर्ण होतच नाही, कुठल्याच मार्गाचा प्रयत्न होत नाही. ज्या वेळेला परमात्मा स्वरूप आपण होऊन जाऊ त्यावेळेला परमात्मा कळतो आणि ते सांगायला कसं आहे आपण परतच येत नाही. जसं मृत्यूनंतर काय होतं हे सांगायला मरणारा परत येतो का? त्यामुळे मृत्यू म्हणजे नेमकं काय, मेल्यावर काय होतं हे सांगायला कोणीही येत नाही परत. ते झाल्यावरच कळतं ज्याचं त्याला. तसं हे ब्रह्म आहे. परब्रह्मापर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला परब्रह्म कसं आहे, काय आहे हा प्रयत्न केल्याशिवाय कळणारच नाही. कारण ते सांगायला कोणीच नाही. फक्त ते सांगायचा प्रयत्न ऋषीमुनींनी वेदाध्ययनातून केला. अशा अर्थाने हा ब्राह्मण आहे, ज्याचं स्वरूप ब्रह्माचा उपासक म्हणून वर्णन केलं. पुढचा म्हटलाय ब्रह्मी. ब्रह्म हे ज्याचं धन आहे, ऐश्वर्य, असा तो ब्रह्मी. म्हणजे काय? आता हा जे साक्षात्कारी संत असतात त्यांना बाकीचं काहीच धन नको असतं. त्यांना ब्रह्म हेच त्यांचं धन असतं, ब्रह्माशीच त्यांचं देणं घेणं असतं सगळं. आणि म्हणून त्यांना ब्रह्मी असं म्हटलं जातं. तप, वेद, ज्ञान या साह्याने ते ब्रह्मापर्यंत ज्ञानरूपाने, ज्ञान हेच त्यांचं धन असं म्हणूया आपण, अशा अर्थाने ते जगतात. पुढचं म्हटलं आहे ब्रह्मज्ञ. आता हा जो ब्रह्मज्ञ आहे हा कोणत्या ब्रह्माला जाणण्यासाठी प्रयत्न करतो? तर आत्मतत्वाला, स्वानुभूतीला तो जाणतो. म्हणून मी म्हटलं या श्लोकावरती कितीही स्पष्टीकरणं देत बसली तरी ती कमी आहे. शंकराचार्यांनी तर असं स्पष्टीकरण, असं भाष्य केलं आहे की ते अख्खं डोक्यावरनं जातं. काहीही मला सुद्धा त्यातलं गम्य झालं नाही. मी माझ्या परीने जेवढं सोपं करून सांगता येतं. सगळी विशेषणं इतकी महान आहेत की त्या ब्रह्मापर्यंत पोचणं किती अवघड आहे एवढंच कळत, बाकी काय कळतच नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञ आणि ब्राह्मणप्रिय ह्या संकल्पना सांगणारा हा श्लोक आहे. 10 विशेषणांमधून अख्खं ब्रह्म उलगडण्याचा प्रयत्न आहे. एवढंच आपण लक्षात ठेवूया की हे कळायला कठीण आहे, सूक्ष्मतर आहे, सूक्ष्मतम आहे. ज्यांनी तो जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सत्संगामध्ये, त्यांच्या गुरुत्वाखाली आपण ज्या त्यांना मानून जेव्हा आपण ते शिकायचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला ते थोडंफार कळायचं लागतं. म्हणून ब्राह्मणप्रिय म्हणजे ज्यांना अक्षर ब्रह्मज्ञान आवडतं, प्रिय आहे, अशा अर्थाने त्यांना ब्राह्मण. कारण वरचा ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचा उपासक आहे. मग ब्रह्माच्या उपासकाला काय आवडणार? दुसरं काहीच आवडत नाही. त्याला कशातच रस नसतो. त्यांना ब्रह्मज्ञानरूपी अमृत पिण्यातच रस असतो आणि म्हणून तो ब्राह्मण प्रिय आहे. पुढच्या श्लोकाकडे वळूया. पुढचा श्लोक आहे महाक्रमो. महाक्रम हा असा मूळ शब्द. हे बंदच पडलंय का? महाक्रम. आता क्रम शब्दाचा धातूचा जर अर्थ पाहिला तर पाऊल टाकणे, पुढे पुढे जाणे, अशा अर्थाने क्रम आहे. महा काय करतो? 3 पावलं टाकून ते वामन अवताराशी त्याचा संबंध तर आहेच, पण खरा अर्थ महाक्रमामध्ये असा आहे की वेदामध्ये सुद्धा जो क्रम आहे श्लोकांचा, ऋचा त्याला म्हणतात, तो सुद्धा वेदातले सगळे मोजलेले आहेत. क्रम मोजून मापून त्यात टाकलेले आहेत. आणि म्हणून वेदातली पदं मोजलेली असल्या कारणाने त्यांचा क्रमही निश्चित आहे. तो क्रम बदलता येत नाही. आणि असा क्रम कसाचा? यज्ञातल्या क्रियांचाही तोच क्रम आहे. त्या क्रमानेच ती करावी लागतात. आणि हा जो यज्ञातला, वेदातला, आपल्या कर्तव्य कर्माचा जो क्रम आहे तो क्रम ज्याने व्यापून टाकलेला आहे तो महाक्रम. ज्याच्या साह्याने हा वेदात्मा, यज्ञात्मा, विश्वात्मा पुढे पुढे जायला आपल्याला मदत करतो तो महाक्रम.
पुढचं विशेषण घेतलं आहे महाकर्मा, ज्याचं कर्म महान आहे. आता त्याचं कर्म कोणतं, तर विश्वनिर्मिती, सृष्टीची निर्मिती, म्हणून त्याला विश्वकर्मा किंवा महाकर्मा, विश्वोत्पत्तीच्या संदर्भामधलं त्याचं कर्म जे आहे हे फार मोठं आहे, महान आहे. त्याची तुलना किंवा त्याची बरोबरी किंवा तसं कर्म आपल्याला करणं, विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता विश्वामित्रांनी, पण त्यांना ती तशीच प्रतिसृष्टी करता आली नाही. कितीही सामर्थ्य असलं, कितीही तपश्चर्या असली तरी तिथपर्यंत पोचणं, त्याच्यासारखं कर्म करणं हे अवघड आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे महातेजा. आता सूर्याच्या नक्षत्र ग्रहगोलांच्या रूपाने तो तेजस्वी आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असणारं जे तेज आहे, ज्योतीमध्ये, सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, नक्षत्रांमध्ये, हा सगळा परमात्माचा आहे, म्हणून तो महान तेजस्वी आहे. असा हा महातेज असणारा परमात्मा आणखीन कसा आहे, महोरगा. आता हा जो महातेज आहे ना, त्याच्यात थोडंसं सांगते. महातेजस हे तेज आहे ना, हे आपल्यामध्ये धारण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणजे काय, आपण पूजेच्या वेळेला निरांजन लावतो. निरांजन हे तेजाचंच प्रतीक आहे, छोटीशी ज्योत असते. पण आपण काय करतो, पूजा आरती झाल्यानंतर त्याच्यावर आरती घेणं म्हणतो, त्याच्यावरून हात फिरवतो. म्हणजे कशासाठी हात फिरवतो, हात फिरवण्याने काय होतं, तर त्या सूक्ष्म तेजाचं आपल्या हाताद्वारे आपण ग्रहण करतो आणि ते आपल्या चेहऱ्यावरती, ज्ञानेंद्रियांवरती लावतो. कारण ते महान तेज आपल्यामध्ये सूक्ष्म रूपाने का विना आलं पाहिजे. तसंच आपण कोणी मेल्यानंतर 10 दिवस दिवा तेवत ठेवतो त्या जागी, त्याच्या मागे काय अर्थ. आत्मा 10 दिवस जिथे त्यांनी प्राणोत्क्रमण केलं, देह सोडला, तिथे स्थूल देहानी जरी तो गेला तरी सूक्ष्म देहानी असतोच, फिरत असतो, घुटमळत असतो. म्हणून मग त्याची प्राणज्योत ह्या ज्योतीच्या रूपाने तिथे जी आहे ती आत्मतेज हे त्याचं परमात्म तेजामध्ये त्याला ऊर्ध्वगती मिळावी. 10 दिवसामध्ये जे विधी केले जातात 10व्यानंतर, त्यानंतर हा दिवा मग विझवला जातो. कारण तो ज्योतीच्या रूपामध्ये तिथे दाखवला आहे की इथे हा आत्मज्योत त्याची अजून आहे 10 दिवस. आणि ती ज्योत नंतर मग परमात्म्याकडे प्रस्थान करते, पुढे पुढे जाते, त्याला गती मिळावी म्हणून हे सगळे विधी केले जातात, दशक्रिया विधी. ते पण तेजाचंच प्रतीक आहे. आपलं आत्मतेज या परमात्म्याच्या तेजात मिसळलं पाहिजे. त्याच्यासाठी 10 दिवसच त्याला प्राणोत्क्रमण केल्यानंतर वरवर ऊर्ध्वगती मिळायला लागतात. कारण 7 लोक क्रमून त्याला पुढे जायचं आहे. त्याच्या प्रारब्धानुसार, त्यांनी केलेल्या कर्मानुसार त्याला गती मिळणार आहे. पण हे तेज तिथे दाखवण्यासाठी ती ज्योत असते असं मला सांगायचं आहे. किंवा निरांजनातली ज्योत असो, दिवा लावल्याशिवाय आपल्याला पूजेचं, भगवंताचं स्तवन करणं आवडत नाही किंवा करू नये. कारण ती ज्योत ही प्रकाशाच्या, तेजाच्या रूपाने आपल्या आत्मज्योतीला साक्षी राहते. कोणताही उपासना किंवा हे करताना, स्तोत्र म्हणताना दिवा लावला पाहिजे. ह्या दिव्याला आपल्या धर्मामध्ये जे महत्त्व आहे ना, ते तेजांशाला, तेज तत्वाला, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशातलं जे तेज तत्व आहे ते त्या महातेजामध्ये भरलेलं आहे. पुढचं विशेषण आहे महारगा. काय असतं, नुसती ही विशेषणांचा अर्थ पाहण्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये त्याचा वापर करताना कुठे कुठे ते विशेषण आपल्याला आठवलं पाहिजे. याच्यासाठी थोडंसं माझं लांबतं थोडं, मला कल्पना आहे ती, परंतु ते राहवत नाही. आता हे महारग, महान उरग. उरग म्हणजे साप, जो उरसा गच्छती, छातीने पुढे 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 सरकतो, त्याला उरग असं संस्कृतमध्ये म्हणतात. मग हा महान उरग आहे. म्हणजे शेषनाग, वासुकीनाग, विशेषतः वासुकीनागाच्या स्वरूपात इथे त्याला महोरग शब्द वापरलेला. हा वासुकीनाग काय आहे, अत्यंत संयमी आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला त्याची दोरी केली होती वासुकीची, त्याला किती वेदना होत होत्या, पण तो अतिशय संयमी होता. साप कधी झोपत नाही, अष्टप्रहर तो जागृत असतो. अशा अर्थाने सुद्धा त्याला महा म्हटलेलं आहे, मोठा. हा संयमी असताना त्याचा संयम, महोरगाचा संयम हा परमात्म्याचा अंश आहे. अशा अर्थाने प्रचंड स्वरूप, सर्पाणामस्मी वासुकी, विभूती योगातले एक 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 इथे आठवत. प्रत्येक ठिकाणी विभूती योगातला जो जो काही शब्द आहे ना, तो सगळा विष्णू सहस्रनामात विभूती योगाचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा असा हा वासुकीसारखा प्रचंड नाग, ज्याच्या ठाई जितका अधिक संयम असेल ना,
तितका तो मोहरग होतो. परमात्म्याला ठिकाणी तर तो संयमाने भरलेलाच आहे आणि म्हणून त्याला मोहरग म्हटलेलं आहे. संयमी आहे आणि तो प्रचंड, ज्याला आपण म्हणतो ना त्याचा व्याप आहे किंवा ज्याचा आकार आहे, आकारमान ज्याला म्हणता येईल असं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे महाक्रतू. आता क्रतू हा शब्द आपण एकदा बघितलेला आहे. 48व्या श्लोकामध्ये आपण क्रतू, सत्र, यज्ञ यामध्ये सगळी यज्ञाची वैशिष्ट्ये आपण घेतलेले, यज्ञयज्ञो महायज्ञो सगळ्यामध्ये. तर इथे जे क्रतू आलेले हे यज्ञाच्या संदर्भात आलेले आहे. अश्वमेधासारखे जेव्हा प्रचंड मोठे राजसूय अश्वमेध यज्ञ केले जातात त्यावेळेला तो यज्ञाला जो विशाल यज्ञाला जो प्रेरित करणारा आत्मा परमात्मा तो त्या अर्थाने इथे त्याला महाक्रतू म्हटलेलं आहे. आता ह्या परमात्म्याचा महान यज्ञ कोणचा, तर सृष्टीमधला प्रत्येक घटकाचं चलनवलन चालू ठेवणं. यज्ञामध्ये काय असतो, अग्नी सतत तेवता ठेवायचा असतो. त्यासाठी त्याच्यामध्ये सारखी हविर्द्रव्य टाकायचे असतात. पुढे त्यांनी महाहवीमध्ये ते घेतलं आहे. महायज्ञ, महाक्रतूपासून सगळं यज्ञाचं स्वरूप आहे. महाक्रतू, महायज्वा, महायज्ञ, महाहवी, ती एक सूत्री आहे सगळी. तर अशा अर्थाने विशाल यज्ञ करणारा अश्वमेधासारखा यज्ञाचं स्वरूपच तो आहे. म्हणजे यज्ञ करणाराही तो आहे. महायज्वा, यज्वा म्हणजे यजमान, जो यज्ञामध्ये आहुती टाकणारा असतो त्याला होता किंवा यजमान असं म्हटलं जातं. तर यज्वा जो आहे, आपलं जीवन हा सुद्धा एक यज्ञच आहे. आपलं संपूर्ण जीवन हे त्यागावर आधारित यज्ञ असावं. निदान यज्ञकर्म साधं आपण भोजन करतो त्यालाही पण म्हणतो जाणी जय यज्ञकर्म, उदरभरण न आहे. आणि म्हणून हे यज्ञकर्म आपण करताना गीतेतला जो यज्ञाचा अर्थ आहे त्यागमय कृती, त्याला गीता यज्ञ म्हणते. मग तो देवयज्ञ, पितृयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. रोजच्या जीवनामध्ये करायचे पंचमहायज्ञ याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. हव्य, कव्य, काकबली, वैश्वदेव आणि अतिथीपूजन. गृहस्थाश्रमामध्ये हे 5 यज्ञ करावे असं म्हटलेलं आहे. कावळ्याचाही घास, काकबली आपण पुवे वैश्वदेव केलं जायचं, रोज अग्नीला आहुती दिली जायची. असे हे जे महान कर्म करणारा तो जो महायज्वा आहे तो यजमानसुद्धा ब्रह्माचं स्वरूप आहे. तो यज्ञसुद्धा ब्रह्माचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि महायज्ञ जो आहे तो सुद्धा म्हणजे वाजपेय, अश्वमेध वगैरे जे मोठे खूप काळ चालणारे. आता इथे जो महायज्ञ म्हटलं गेलेला आहे आणि क्रतू म्हटलं गेलं आहे. क्रतूचा अर्थ वेगळा निघतो. क्रतू म्हणजे ज्या ज्या यज्ञांमध्ये यज्ञाचा स्तंभ किंवा ज्याला यूप शब्द आपण पाहिला होता, यूप असतो, यज्ञाचा स्तंभ आधी गाडला जातो, त्या खांबालाच यज्ञाला यज्ञस्तूप म्हणतात. ज्या यज्ञामध्ये यज्ञस्तूप असतो तो क्रतू असतो आणि जेथे तो नसतो त्याला साधा यज्ञ म्हणायचं, होम म्हणायचं. आता आपण ज्यावेळेला घरी विष्णू याग करतो, गणेश याग करतो, त्याच्यामध्ये काही आपण असा स्तंभ नाही उभा करत, ते साधे याग आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो केला जातो तो क्रतू असतो, यूपस्तंभ आधी त्या ठिकाणी काढला जातो. ती त्याची एक स्थिरत्वाची खूण असते. तेव्हा असा हा महाक्रतू आहे. महायज्वा म्हणजे यज्ञ करणारा, यजमानही त्याच्या स्वरूपातला आहे. आणि महायज्ञसुद्धा चालवणारा, यज्ञाचं स्वरूप सुरू ठेवणारा दीर्घकाळपर्यंत, ते तत्वसुद्धा ब्रह्ममय, परब्रह्ममय आहे. आणि महाहवी, हवी म्हणजे हविर्द्रव्य, आहुती. तर हे आज्य ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये, तर हे जे हविर्द्रव्य आहे हे हविर्द्रव्यसुद्धा परमात्म स्वरूपच मानलेलं आहे. म्हणजे यज्ञ करणारा, यज्ञात आहुती टाकणारा, यज्ञ स्वरूपातला, सगळ्या प्रकारच्या ठिकाणी यज्ञकर्मामध्ये जे 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 आपल्याला घटक दिसतात ते सगळे परमात्म स्वरूप आहेत असं इथे सांगायचं. आता हे जगतरूपी जर ब्रह्मयज्ञ मानला तर त्या जगताच्या ब्रह्मयज्ञामध्ये महाप्रलयाच्या वेळेला हा सगळ्यांच्या आहुती टाकतो. अशा अर्थाने सुद्धा याला महाहवी, हवन साधं असतं पण हे महाहवी आहे. मोठं हविर्द्रव्य वापरतोय तो सगळ्या जीवांचं. सगळे जीवात्मे जे असतील, सगळ्या योनी, सजीव योनी, त्या सगळ्यांचं हवन तो त्या ब्रह्मयज्ञामध्ये, प्रलयकाळच्या यज्ञामध्ये करतो. अशा अर्थाने सुद्धा त्याला महाहवी म्हटलंय. म्हणजे या
यज्ञाच्या परमात्म्याच्या सगळ्या विशेष नामांचा किंवा विशेषणांचा अर्थ या 72व्या श्लोकामध्ये यज्ञ स्वरूपात सांगितला आहे. 71व्या श्लोकामध्ये आपण त्याला संपूर्ण यज्ञ आणि 72मध्ये यज्ञ आणि 71मध्ये ब्रह्मस्वरूप पाहिलं. यज्ञ परब्रह्माचं ब्रह्मस्वरूप, ब्रह्माचा क्रम, यज्ञाचा क्रम आणि आता पुढे आहे तो स्तुतीचा किंवा स्तोत्रांचा क्रम पुढच्या श्लोकात. पुढच्या श्लोकातलं पहिलं विशेषण आहे स्तव्य. स्तु धातूचा संस्कृतमधला अर्थ आहे स्तुती करणे, प्रशंसा करणे. स्तव्य म्हणजे काय, तर ज्याची स्तुती करायला तो पात्र आहे. स्तुती कोणाची केली जाते, जो सद्गुणाने युक्त असतो अशा माणसाची. ज्याची कृत्य निंदनीय आहेत त्याची आपण निंदा करतो आणि ज्याची कृत्य स्तवनीय आहेत, प्रशंसनीय आहेत त्याची आपण स्तुती करतो. तर अशा अर्थाने तो स्तव्य आहे म्हणजे स्तुत्य आहे. एखादा चांगला कार्यक्रम आपण बघितला की म्हणतो ही स्तुत्य उपक्रम आहे, तर अशा अर्थाने तो पात्र आहे स्तुती करायला. आता परमात्मा तर त्याची स्तुती करायलाच पाहिजे ना, मग ती आपण कशी करतो, स्तोत्रांच्या द्वारे. तिसरं विशेषण स्तोत्र घेतलं. त्याच्यामध्ये आले स्तवप्रिय, ज्याला स्तुती प्रिय आहे. स्तुती ही प्रिया यस्य सहा स्तवप्रिय. स्तव म्हणजे स्तवन, स्तुती. मग ती शाब्दिक असेल, कृतीतून केलेली असेल किंवा ध्यानातून केलेली असेल. स्तुती काय फक्त शब्दातून करतात असं नाही, स्तुती आपल्या कृतीतूनही आपण करतो. एखाद्याने आपल्या त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त करताना आपण कृती काय करतो, त्याला काहीतरी उपहार देतो, कृती करतो. त्याच्यासाठी काहीतरी आपण कर्म करतो, काहीतरी त्याला अन्न देतो, काही देतो, कृती करणं त्याला म्हणतात. तेव्हा शब्दात शाब्दिक किंवा कृतीद्वारा आणि ध्यानाद्वारा सुद्धा स्तुती होते. म्हणजे निशब्द राहून, मौन पाळून त्याचं चिंतन मनन करणं ही सुद्धा एक प्रकारची स्तुती मानली गेली. अशा अर्थाने तो स्तवप्रिय आहे. नाही तर तुमचा भगवंत काय सतत त्याची स्तुतीच करत बसायची, तो स्तुतीप्रिय आहे अशा अर्थाने नाही. एखादा माणूस असतो असा की त्याची स्तुती केली की तो खुश होतो आणि आपली कामं करून देतो, विशेषतः राजकारणातले नाहीत. तशा अर्थाने तो स्तुतीप्रिय नाही, स्तव्यप्रिय आहे तो. त्या स्तुतीमध्ये पावित्र्य आहे, शुद्धता आहे. मग ती शब्दानेच केली पाहिजे असं नाही, मौनातून सुद्धा तुम्ही, मौन पाळणं हे एक व्रत आहे. आणि अशाद्वारे सुद्धा ज्याचं स्तवन केलं जातं, ज्याची चिंतन मननाच्या स्वरूपामध्ये स्तुती केली जाते, असा तो स्तवप्रिय. पुढचं विशेषण घेतलंय स्तोत्र. आता हा स्तोत्र आपण जे रोज काही स्तोत्र म्हणतो, काही स्तोत्र छोटी आहेत, विष्णू सहस्रनामासारखं स्तोत्र हे महान आहे, मोठं आहे, शिवमहिमा आहे, काही या भगवद्गीता, हे सगळे स्तोत्र आहेत. मग ज्याच्याद्वारे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं त्याला स्तोत्र असं म्हटलेलं आहे. तर ही जी काही प्रार्थना आहे, जी काही स्तुती आहे, मग ते स्तोत्र जे आहे हे स्तुतीचं साधन आहे. ज्याची स्तुती करायची तो परमात्मा साध्य आहे, ज्याच्याद्वारे करायची ते साधन हे स्तोत्र आहे. आणि करणारा जो आपण आहोत तो सुद्धा स्तोता पुढे घेतलाय, तो सुद्धा भक्त, तो सुद्धा तो स्वरूप. म्हणजे परत तीनही ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, साध्य, साधक आणि साधन, सगळ्या तिन्ही रूपांमध्ये हा परमात्माच व्यापलेला आहे. ज्याची स्तुती करतो आपण तो स्तोता, म्हणजे ते आपणही तेच आहोत, त्याचाच अंश आहे. ज्याची स्तुती करायची तोही तोच, स्तोत्र रूपातूनही तोच नटलेला आहे. शंकराचार्यांची स्तोत्र म्हणताना मनाला केवढी प्रसन्न आहे. मग स्तोत्राचा हेतू काय आहे, कशासाठी ही स्तोत्र म्हणायची, तर मनामध्ये आपले त्याचे संस्कार शुभ होतात, पवित्र होतात. आणि हे जे शुभ संस्कार जिभेवर आणि मनावर दोन्ही होतात. ज्यावेळेला स्पीच थेरपी दिली जाते त्यावेळेला रामरक्षा स्तोत्र म्हणायला सांगतात. स्पीच थेरपी देणाऱ्यांना विचारा, र हा अग्नितत्वाचा वाचक जो शब्द आहे ना, त्याची पुनरावृत्ती करताना आपल्या जिभेला कुठे आणि कसा व्यायाम होतो याचा अभ्यास आधुनिक विज्ञानाने केला आणि त्याच्यासाठी रामरक्षा स्तोत्राचा वापर करतात. म्हणजे ही स्तोत्र दैनंदिन आपण जर म्हणत राहिलो तर आपल्या प्रत्येक नाडीतला सूक्ष्म रूपाने नटलेला आत्मा परमात्मा जागृत होतो. नुसती जीभच नाही आपली होत, तर अशा पद्धतीने आपल्यातले अष्टसात्विक भाव जागृत होतात स्तोत्रात. स्तोत्र का म्हणायचे, आताची पिढी आपल्याला विचारते, कशासाठी रामरक्षा म्हणायची, कशासाठी विष्णू सहस्त्रनाम तुम्ही रोज म्हणता.
आपल्यातले अष्टसात्विक भाव, सत्वप्रवृत्तीकडे आपल्याला जायचं आहे. तमोगुण सोडायचा आहे, रजोगुणामध्ये राहून सुद्धा सत्वाकडे जाण्याचा प्रयत्न आहे. मग या सत्वाकडे जाताना अष्टसात्विक भाव आपले जागृत व्हावे लागतात. बऱ्याचदा पूजा करताना तल्लीन झालं किंवा एखादं सुंदर स्तोत्र ऐकताना इतकं मन तल्लीन होतं की आपोआप डोळ्यातून अश्रू यायला लागतात. हे अष्टसात्विक भाव जागृत झाल्याचं लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या, संतांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांच्या जवळ बसलं तरी आपल्या चित्तातले सगळे भाव इतके जागृत होतात. आणि हे अष्टसात्विक भाव जागृत करण्यासाठी ही स्तुती करायची, स्तोत्र म्हणायचंय. आणि ही स्तुती स्तोता जो आहे हा स्तव्य स्तवप्रिय असल्यामुळेच त्याच्याकडे जाण्याचं आहे एक उपासनेतलं अंग आहे, मार्ग आहे, आपल्याला दिसलेली एक दिशा आहे ती. आणि म्हणून स्तुती ही स्तोता, स्तुती म्हणजे स्तुती करण्याची क्रिया ज्याला आपण म्हणतो, क्रियाही तोच आहे, कर्मही तोच आहे. ज्याच्या साधनाने करायचं तोही भक्त, स्तोता म्हणजे भक्त, स्तवन करणारा, स्तुती करणारा, तो सुद्धा आपण सुद्धा त्याचाच अंश आहोत. आता या सगळ्या स्तुतीच्या संदर्भातल्या विशेषणानंतर एकदम वेगळं विशेषण वापरलंय, रणप्रिय, ज्याला रणांगण प्रिय आहे. तर या सगळ्या संदर्भात हे रणप्रिय का आलं असणार? मग तिथे त्याचा काय संबंध जोडता येईल? तर या रणप्रियामध्ये काय आहे, हा जो परमात्मा आहे हा रणामध्ये जर प्रिय असेल तर काय केलंय त्यांनी? शूरवीर पराक्रमी असल्याशिवाय रणप्रिय नाही. मग हे त्यांनी शौर्य पराक्रम कशासाठी धारण केलं आहे? सज्जनांच्या रक्षणासाठी, खलनिग्रहणाय आणि सदरक्षणाय. सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निग्रहण, खलन करणं, नाष्ट करणं. मग याच खलनक्षणार्थ किंवा सदरक्षणार्थ आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये परमात्म्याच्या ठाई संपूर्ण पूर्णता आलेली आहे. हा लोकरक्षणार्थ त्यांनी ही आयुध धारण केली. आपले सगळे देव बघा आयुध धारण करणारे आहेत, रणप्रिय आहेत. त्यांना रणप्रिय कशासाठी आहे? तर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी रणप्रिय. जे स्तुती करतात त्यांच्यासाठी तो रणप्रिय नाही आहे. म्हणून वरची सगळी स्तुतीची विशेषणं घेतल्यानंतर अशी जो स्तुती करणार नाही त्याच्यासाठी भगवंताचं रूप सांगितलंय, तो रणप्रिय पण आहे, धाक घातलेला आहे, भीती घातलेली आहे थोडीशी. असं समजू नका की स्तुती केली की तो भाळाला तुमच्यावर. त्याच्या हातात आयुध आहे, तो रणप्रिय आहे. आणि म्हणून सात्विक मार्गाने त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा वाममार्गाने म्हणण्यापेक्षा काळा मार्ग ज्याला म्हटला जातो त्या भूतप्रेत पिशाचादी योनींना प्रसन्न करून सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्या मार्गाने सुद्धा शक्ती मिळवली जाते. तर ती कशी वाईट आहे? अशा लोकांचं कधी भलं होत नसतं हे सुचवण्याचा अर्थ हा रणप्रियामध्ये घेतलेला आहे. की तुम्ही सात्विक अष्टभाव जागृत करून भगवंताजवळ जातो, तुम्हाला आनंदाने स्वीकारेल. नाही दुष्टपणाने वागलात, कोणाला लुबाडलं, फसवलं, तर त्यांच्यासाठी तो रणप्रियपणा आहे. आणि अशा सगळ्या बाजूनी परिपूर्ण असणाऱ्याला शेवटी म्हटलंय पूर्ण. मग हा कशाने पूर्ण आहे? ऐश्वर्याने, सामर्थ्याने, सद्गुणाने तर तो पूर्ण आहेच आहे. त्याच्या सगळ्या कामनाही पूर्ण झालेल्याच आहे. म्हणजे काय? ह्या सगळ्याला व्यापून उरणारा जो पूर्ण स्वरूपातला आहे त्याच्या ठाई हे जे पूर्णत्व आहे म्हणजे काय? त्याच्यात कुठली उणीव नाही. एखादी उणीव राहिली की आपण काय म्हणतो? काम पूर्ण नाही झालं, अजून बाकी शिल्लक राहिले, काहीतरी करायचं. तशा अर्थाने याचं काही करायचं शिल्लकच राहिलेलं नाही. हा पूर्ण काम आहे आणि पूर्ण झालेला आहे. ईशावास्योपनिषदातला शांती मंत्र आठवा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच होतं. आणि म्हणून पूर्वी गणितामध्ये भास्कराचार्य किंवा जे होते गणितज्ञ ते शून्य हा शब्द वापरत नसत. पूज्य, एकावर पूज्य द हा आम्हाला शिकवताना असंच शिकवलं, शून्य नाही शिकवलं. म्हणजे आपल्या संस्कृतीचं महत्त्व बघा की पूर्णत्वाकडे जायचं आहे, शून्यत्वाकडे नाही. शून्यत्वामध्ये निगेटिव्हिटी आहे, पूर्णत्वामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. म्हणून हे जे पूज्य पूर्ण रूप आहे, पूर्णांक आणि अपूर्णांकमध्ये हे पूर्ण शब्द अजून तरी शिल्लक आहे. तर हा जो पूर्णांक रूपी भगवंत आहे हे आपल्या अपूर्णांक रूपी जीवात्म्याला त्याच्यामध्ये मिसळायचं आहे.
ज्या वेळेला या अपूर्णांकामध्ये पूर्णांक मिसळतो तेव्हाच तो पूर्णांक होतो. अशा अर्थाने हा पूर्ण शब्द इथे अतिशय अर्थपूर्ण रीतीने वापरलेला आहे. आणि म्हणून शांतिमंत्र हा आपण नेहमी म्हणत असतो किंवा तो म्हटला पाहिजे. त्याचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे की पूर्ण म्हणजे काय. कुठलीच उणी उरलं नाही, कुठलंही करण्याजोगं कार्य त्याचं आता शिल्लकच नाही आहे असं आपणही बनलं पाहिजे. भगवंत तर आहेच हो, सगळ्या सद्गुणांनी युक्त आहे. आपण थोडे थोडे मिळवायचा प्रयत्न केल्याशिवाय या स्तोत्रांची, स्तुतीची, प्रार्थनेची महती कळल्याशिवाय आपल्याला त्याच्याकडे पोचता येणार नाही. एवढं जरी आपण याच्यातून शिकलो तरी आपण खूप काही त्याचं आत्मसात केलं असं होऊ शकतं. पसायदान आज काय हे नव्हतं का